हो, टायटलमध्ये दिलेल्याप्रमाणे आज मी रेसिपी बनवत नाही, तर माझे मिस्टर रेसिपी बनवतात। खूप यम्मी आणि क्रंची असे हे पकोडे ते बनवतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही समजेल ही रेसिपी आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग बघू पकोडे कसे बनवतात ते। सुरुवातीला इथे त्यांनी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले आणि इथे छोट्या आकाराच्या कच्च्या फणसाचे बारीक तुकडे करून घेतले होते ते टाकले आणि इथे एक शिट्टी घेतलेली आहे। एकच शिट्टी घ्यायची आहे। बघू शकता किती छान उकडले, परफेक्ट उकडलेले आहेत। आता हे बाउल मध्ये टाकून ह्यातल्या बिया बाजूला काढायच्या आहेत आणि बिया काढत असतानाच थोडेसे या तुकड्यांना हाताने असे सुट्टे करून घ्यायचे आहेत, प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते आपोआप सुट्टे होतात। आणि इथे बघू शकता मस्त सुट्टे झालेले आहेत हे। आता यात त्यांनी 2 चमचे बेसन टाकून घेतले, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 बारीक कट केलेली हिरवी मिरची, आल्याचा ठेचून घेतलेला तुकडा, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर हिंग टाकून घ्यायचे। चवीपुरतं मीठ टाकले आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे छान मिक्स करून घेते। यात पाणी अजिबात वापरायचं नाहीये आणि हे छान मिक्स करून घेतलेत। आता हे 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे आणि इथे तळण्यासाठी तेल मस्त गरम झालेलं आहे। यातलंच गरम तेल 2 चमचे यात टाकलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेते। आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तेलामुळे खूप छान पकोडे होतात, मस्त क्रिस्पीपणा येतो। आता आपल्याला हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे। मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। एक साइड छान तळून झालेली आहे। आता ते पकोडे उलटून घेते। या पद्धतीने एकदा पकोडे करून बघा, खूप टेस्टी होतात, खूप क्रिस्पी होतात हे पकोडे। इथे पकोड्यांना छान ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे त्यांनी प्लेटमध्ये काढून घेते। बघू शकता किती भारी दिसतात पकोडे, खूप जबरदस्त झालेले आहेत आणि इथे तुम्ही पकोड्यांचा आवाज ऐकू शकता, किती क्रिस्पी झालेले आहेत, एकदम क्रंची झालेले आहेत हे पकोडे आणि तितके चविष्ट सुद्धा होतात। आणि इथे नवऱ्याने बनवलेले फणसाचे पकोडे तयार आहेत। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।